इयत्ता 9वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 प्रकरण 14वे पदार्थ आपल्या वापरातील। विद्यार्थी मित्रांनो, आपण दैनंदिन जीवनातील काही महत्त्वाचे क्षार या प्रकरणात अभ्यासणार आहोत। बघा, क्षार म्हणजे काय? तर ज्या आयनिक संयुगात H+ आणि OH- आयन नसतात, तसेच एकाच प्रकारचे धन आयन व ऋण आयन असतात, त्यांना सामान्य क्षार असे म्हणतात। उदाहरणार्थ Na2SO4, सोडियम सल्फेट, K3PO4, पोटॅशियम फॉस्फेट, CaCl2, कॅल्शियम क्लोराईड। निसर्गामध्ये अकार्बनी पदार्थ आम्ल व आम्लारीच्या स्वरूपात सापडत नाहीत, तर ते क्षारांच्या स्वरूपात सापडतात। वर्षाला सुमारे 80 दशलक्ष टन क्षार समुद्राच्या पाण्यात मिसळतात, म्हणून समुद्राला क्षारांचा समृद्ध स्रोत असे म्हणतात। समुद्र हा क्लोरीन, सोडियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम, ब्रोमीन अशा विविध मूलद्रव्यांच्या अनेक क्षारांचा समृद्ध स्रोत आहे। या क्षारांबरोबरच रोजच्या जीवनात आपण इतरही क्षार वापरतो, त्याबद्दल आपण अजून माहिती घेऊया। बघा, समुद्राच्या पाण्यात असणारे प्रमुख क्षार कोणते कोणते आहेत? सोडियम क्लोराईड, मॅग्नेशियम क्लोराईड, मॅग्नेशियम सल्फेट, पोटॅशियम क्लोराईड, कॅल्शियम कार्बोनेट, मॅग्नेशियम ब्रोमाइड हे क्षार समुद्राच्या पाण्यामध्ये प्रामुख्याने आढळतात। आपण मागील पाठात पाहिले आहे की जेव्हा क्षारांचा pH म्हणजे सामू 7 असतो, तेव्हा तो क्षार उदासीन असून तो तीव्र आम्ल व तीव्र आम्लारीपासून तयार झालेला असतो। तीव्र आम्ल व सौम्य आम्लारी यांच्यापासून तयार झालेल्या क्षारांचे pH मूल्य हे 7 पेक्षा कमी असून तो आम्लधर्मी असतो। सौम्य आम्ल व तीव्र आम्लारीपासून तयार झालेल्या क्षाराचे pH मूल्य हे 7 पेक्षा जास्त असून तो आम्लारी धर्मी असतो। आता आपण दैनंदिन जीवनातील काही क्षारांची माहिती घेऊया। याबद्दल आपण मागील पाठात अभ्यास केलेला आहेच। हे pH मीटर इथे दिलेला आहे आपल्याला। 1 पासून तर 14 पर्यंतचे pH इथे दिलेले आहेत। 7 असेल तर तो पदार्थ किंवा जो द्रावण किंवा तो क्षार हा उदासीन असतो। 7 पेक्षा कमी pH असेल तर तो आम्लधर्मी असतो आणि 7 पेक्षा जास्त असेल तर आम्लारी धर्मी असतो। याचा अभ्यास आपण केलेला आहे। सोडियम क्लोराईड, साधे मीठ, त्यालाच आपण टेबल सॉल्ट NaCl असे सुद्धा म्हणतो। अन्नाला खारट चव देणारे मीठ हा आपल्या दैनंदिन जीवनात सर्वाधिक वापरातील क्षार आहे। या क्षाराचे रासायनिक नाव सोडियम क्लोराईड आहे। सोडियम हायड्रॉक्साईड व हायड्रोक्लोरिक आम्ल यांच्या उदासीनीकरण अभिक्रियेने सोडियम क्लोराईड तयार होते। हा क्षार उदासीन असून त्याच्या जलीय द्रावणाचे pH मूल्य 7 आहे, हे आपण आधी पाहिलेच आहे। आपण सोडियम क्लोराईडचे गुणधर्म आणि उपयोग बघून घेऊया। हे रंगहीन व स्फटिकी आयनिक संयुग आहे। याच्या स्फटिकी रचनेत स्फटिक जल नसते। हा क्षार उदासीन असून चवीला खारट असतो। या संयुगाचा उपयोग सोडियम कार्बोनेट आणि सोडियम बायकार्बोनेट यासारख्या क्षारांच्या निर्मितीसाठी होतो। सोडियम क्लोराईडच्या संतृप्त जलीय द्रावणातून म्हणजेच ब्राईन विद्युत प्रवाह जाऊ दिल्यास त्याचे अपघटन होते व ऋणाग्राजवळ हायड्रोजन वायू तर धनाग्राजवळ क्लोरीन वायू मुक्त होतो। क्लोरीन वायूच्या निर्मितीसाठी ही पद्धत उपयोगात आणतात। या पद्धतीने घटामध्ये NaOH सोडियम हायड्रॉक्साईड हे महत्त्वाचे आम्लारी तयार होते। रासायनिक अभिक्रिया खालीलप्रमाणे आहे। 2 NaCl + 2H2O आणि इथे आपल्याला 2 NaOH + Cl2 आणि H2
क्लोरीन आणि हायड्रोजन हे 2 वायू इथे तयार होतात. उच्च तापमानाला मीठ तापवले असता ते वितळते. यास मिठाची सम्मिलित अवस्था असे म्हणतात. सम्मिलित मिठाचे विद्युत अपघटन केले असता धनाग्राजवळ क्लोरीन वायू तर ऋणाग्राजवळ द्रवरूप सोडियम धातू मुक्त होतो. पुढचा क्षार आहे सोडियम बायकार्बोनेट, खाण्याचा सोडा NaHCO3. तुमच्या वाढदिवसाला घरी केक आणला जातो किंवा तुमची आई केक बनवते, तसेच खुसखुशीत भजीसुद्धा करते. तुम्ही आईला केक सच्छिद्र होण्याचे किंवा भजी खुसखुशीत होण्याचे कारण विचारले आहेत का? तर बघा, आई पिठामध्ये बेकिंग सोडा घालते. पांढऱ्या अस्फटिकी चूर्णरूप सोड्याला बेकिंग सोडा असे म्हणतात. याचे रासायनिक नाव सोडियम हायड्रोजन कार्बोनेट किंवा सोडियम बायकार्बोनेट असून त्याचे रेणुसूत्र NaHCO3 असे आहे. सोडियम बायकार्बोनेटचे गुणधर्म व उपयोग आपण बघूया. सोडियम बायकार्बोनेटची ओल्या लिटमस बरोबर अभिक्रिया होऊन लाल लिटमस निळा होतो, म्हणजेच हा क्षार आम्लारी धर्मी आहे. याचा उपयोग केक, ढोकळा बनवण्यासाठी होतो. आम्लारी धर्मी असल्यामुळे याचा उपयोग पोटातील आम्लता कमी करण्यासाठी होतो. अग्निशामक यंत्रातील मुख्य घटक कार्बन डायऑक्साईड तयार करण्यासाठी सोडियम बायकार्बोनेट वापरतात. त्याचबरोबर ओव्हन स्वच्छ करण्यासाठी सुद्धा बेकिंग सोड्याचा वापर करतात. या पद्धतीने हे आहेत बेकिंग सोडा म्हणजेच खाण्याचा सोडा किंवा सोडियम बायकार्बोनेटचे गुणधर्म व उपयोग. पुढचा क्षार आहे ब्लीचिंग पावडर. त्यालाच विरंजक चूर्ण असे सुद्धा म्हणतात. त्याचं रासायनिक सूत्र आहे CaOCl2, कॅल्शियम ऑक्सीक्लोराईड. बघा, पावसाळ्यामध्ये नळाच्या पाण्याला एक विशिष्ट उग्र असा वास येतो. याचा अनुभव तुम्ही घेतलेला असेलच. त्याचबरोबर पोहण्याच्या तलावातील पाण्याला सुद्धा हाच वास येतो. पाण्यामधील जंतूंचा नाश करण्यासाठी वापरलेल्या क्लोरीन वायूचा हा वास असतो. क्लोरीन वायू हा तीव्र ऑक्सिडीकारक असल्याने त्याच्यामुळे जंतूंचा नाश होतो. तसेच विरंजनाची क्रियासुद्धा घडून येते. वायुरूपामुळे क्लोरीन हा सर्वसामान्य हाताळण्यासाठी गैरसोयीचा असतो. त्याऐवजी तसाच परिणाम देणारे स्थायू रूपातील विरंजक चूर्ण सामान्य वापरासाठी सोयीचे ठरते. हवेतील कार्बन डायऑक्साईडमुळे विरंजक चूर्णाचे संथपणे विघटन होऊन क्लोरीन वायू मुक्त होतो. या मुक्त झालेल्या क्लोरीनमुळे विरंजक चूर्णाला त्याचा गुणधर्म प्राप्त होतो. CaOCl2 अधिक CO2 कार्बन डायऑक्साईड बरोबर त्याची अभिक्रिया होते आणि CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट तयार होते आणि क्लोरीन वायू मुक्त होतो. विरी गेलेल्या चुन्याची क्लोरीन वायूबरोबर अभिक्रिया झाल्यास विरंजक चूर्ण मिळते. विरी गेलेला चुना म्हणजेच कॅल्शियम हायड्रॉक्साईड CaOH/2 प्लस Cl2 आणि CaOCl2 म्हणजेच कॅल्शियम ऑक्झीक्लोराईड आणि H2O हे उत्पादिते आपल्याला मिळतात. ब्लीचिंग पावडरचे गुणधर्म आणि उपयोग आपण बघूया. विरंजक चूर्ण हा पिवळसर पांढऱ्या रंगाचा स्थायू पदार्थ आहे. याचे रासायनिक नाव कॅल्शियम ऑक्झीक्लोराईड असे आहे. याला मोठ्या प्रमाणात क्लोरीनचा वास येतो. याचा उपयोग जलशुद्धीकरण केंद्रात पिण्याच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण करणे तसेच जलतरण तलावातील पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी करतात. कपड्याचे विरंजन करण्यासाठी याचा उपयोग होतो. रस्त्याच्या कडेला तसेच कचऱ्याच्या जागांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी सुद्धा याचा वापर करतात. विरल सल्फ्युरिक ॲसिड व विरल हायड्रोक्लोरिक ॲसिड बरोबर विरंजक चूर्णाची जलद अभिक्रिया होऊन क्लोरीन वायू पूर्णपणे मुक्त होतो. CaOCl2 अधिक सल्फ्युरिक आम्ल H2SO4 आणि CaSO4 कॅल्शियम सल्फेट आणि क्लोरीन वायू इथे मुक्त होतो अधिक H2O म्हणजेच पाणी तयार होते. कॅल्शियम
हायपोक्लोराईडची कार्बन डायऑक्साईड बरोबर अभिक्रिया होऊन कॅल्शियम कार्बोनेट आणि क्लोरीन तयार होतात. त्यानंतर पुढचा क्षार आपण बघूया, धुण्याचा सोडा, वॉशिंग सोडा, Na2CO3.10H2O. बघा, विहिरीचे किंवा बोरवेलचे दुष्पेन पाणी, त्यालाच आपण जड पाणी असं म्हणतो, म्हणजे क्षारयुक्त पाणी, धुण्याचा सोडा टाकल्यावर सुफेन म्हणजेच मृदू होते. हे त्यावर आलेल्या साबणाच्या फेसामुळे लक्षात येते. कॅल्शियम व मॅग्नेशियम क्लोराईड्स व सल्फेटच्या अस्तित्वामुळे पाणी दुष्पेन होते, म्हणजेच त्या क्षारांमुळे ते पाणी जड होते. असे पाणी सुफेन व वापरण्यायोग्य बनवण्यासाठी Na2CO3 म्हणजेच सोडियम कार्बोनेट वापरतात. हे केल्याने सोड्याबरोबर अभिक्रिया होऊन मॅग्नेशियम व कॅल्शियमचे अविद्राव्य कार्बोनेट क्षार तयार होतात. मॅग्नेशियम क्लोराईडचे जलीय द्रावण एक्यू म्हणजेच काय, जलीय द्रावण, ॲक्वियस सोल्युशन, आणि त्यामध्ये Na2CO3 आपण धुण्याचा सोडा जर टाकला तर मॅग्नेशियम कार्बोनेटचा क्षार इथे तयार होतो, अविद्राव्य क्षार असा तयार होतो, आणि सोडियम क्लोराईडचे जलीय द्रावण तयार होते. सोडियम कार्बोनेट हा पाण्यात द्रावणीय असा सोडियमचा क्षार आहे. स्फटिकरूप सोडियम कार्बोनेट नुसता ठेवल्यावर सहजपणे त्यातील स्फटिक जल उडून जाते व पांढरे चूर्ण मिळते. त्यालाच धुण्याचा सोडा असे सुद्धा म्हणतात. बघा, Na2CO3.10H2O हे काय आहे, इथे 10H2O हे पाण्याचे रेणू आहेत, त्यालाच आपण स्फटिक जल असं म्हणतो. तो जर आपण नुसता हवेमध्ये तसाच ठेवला तर त्यातलं हे पाण्याची जी रेणू आहे किंवा जे स्फटिक जल आहे ते निघून जाते आणि फक्त पांढरे चूर्ण शिल्लक राहते, Na2CO3.H2O, पांढरे चूर्ण. सोडियम कार्बोनेटचे गुणधर्म आणि उपयोग बघूया. कक्ष तापमानाला धुण्याचा सोडा हे करड्या रंगाचे व गंधहीन चूर्ण असते. याच्या जलीय द्रावणात लिटमसचा रंग निळा होतो. हा आर्द्रता शोषक असतो, म्हणजेच हवेत उघडे राहिल्यास हवेतील बाष्प शोषून घेतो आणि म्हणूनच सोडियम कार्बोनेट ओलसर होतो. कपडे धुण्यासाठी प्रामुख्याने याचा वापर केला जातो. त्याचबरोबर काच, कागद उद्योगात तसेच पेट्रोलियम शुद्धीकरणात सोडियम कार्बोनेटचा वापर करतात. काही स्फटिकी क्षार आपण बघूया. बघा, आपण मागील पाठामध्ये स्फटिक जलाविषयी माहिती घेतलेलीच आहे. स्फटिक जल असणारे विविध क्षार आपल्या वापरात असतात. आपल्या दैनंदिन वापरात येणारे स्फटिक जल असणारे पदार्थ, तुरटी, त्यालाच पोटॅश ॲलम असं पण म्हटलं जातं, K2SO4.Al2SO4/3.24H2O, सर्वात जास्त पाण्याचे रेणू तुरटीमध्ये असतात. बोरॅक्स Na2B4O7.10H2O, इप्सम सॉल्ट, त्यालाच मॅग्नेशियम सल्फेट असं पण म्हटलं जातं, MgSO4.7H2O, बेरियम क्लोराईड BaCl2.2H2O, सोडियम सल्फेट ग्लबर साल्ट Na2SO4.10H2O. जलशुद्धीकरण प्रक्रियेमध्ये तुरटीचा वापर करतात, हे तुम्ही अभ्यासलेले आहेत. तुरटीच्या क्लथन किंवा साकाळणे या गुणधर्मामुळे गढूळ पाण्यातील गाळ एकत्र गोळा होऊन जड होतो आणि तो खाली बसतो. अशा प्रकारे पाणी निवळते, हे आपण अभ्यासलेलं आहे. त्याचबरोबर मोरचूद म्हणजेच कॉपर सल्फेट हे ॲनिमियाचे निदान करताना रक्त तपासणीसाठी वापरतात. त्याचबरोबर द्राक्षे, खरबूज या फळांसाठी बुरशीनाशक म्हणून वापरल्या जाणाऱ्या बोर्डो मिश्रणात मोरचुदाबरोबर चुना वापरलेला असतो. त्यानंतर आपण पुढचा क्षार बघूया, साबण. तेल किंवा प्राण्यांची चरबी सोडियम किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईडच्या जलीय द्रावणाबरोबर उकळले असता कार्बोक्झिलिक आम्लाचे, त्यालाच तेलाम्ल असे सुद्धा म्हणतात,
सोडियम किंवा पोटॅशियमचे क्षार होतात. जर आपण सोडियम हायड्रॉक्साईड वापरलं तर सोडियमचा क्षार तयार होतो आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड जर वापरलं तर पोटॅशियमचा क्षार तयार होतो. या क्षारांनाच साबण असे म्हणतात. साबण दुष्पेन पाण्यात मिसळल्यास साबणातील सोडियमचे विस्थापन होऊन तेलाम्लांचे कॅल्शियम व मॅग्नेशियमचे क्षार तयार होतात. हे क्षार पाण्यात अविद्राव्य असल्याने त्यांचा साका तयार होतो व त्यामुळे फेस तयार होत नाही. बघा, या ठिकाणी अंघोळीचा साबण व कपडे धुण्याचा साबण यातील फरक दिलेला आहे. त्यातील एक फरक आहे, अंघोळीच्या साबणामध्ये कच्च्या सामग्रीत चांगल्या दर्जाचे मेद आणि तेल वापरले जाते आणि कपड्या धुण्याच्या साबणामध्ये कमी दर्जाचे मेद व तेल वापरले जाते. अजून फरक तुम्ही शोधायचे आहेत आणि ते लिहायचे आहेत. यावर आधारित आपण काही प्रश्न उत्तरे बघूया. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. धुण्याच्या सोड्यामध्ये स्फटिक जलांच्या रेणूची संख्या टिंबटिंब आहे. बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव टिंबटिंब आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, योग्य जोड्या लावा. तुम्हाला इथे संतृप्त मिठवणी, सम्मिलित मीठ, CaOCl2 आणि NaHCO3 हे अ गटामध्ये दिलेले आहेत. तुम्ही त्यांची ब गटामधील योग्य पर्याय निवडायचा आहे आणि जोडी लावायची आहे. पुढचा प्रश्न आहे, स्पष्टीकरणासह लिहा. विरंजक चूर्णाला क्लोरीनचा वास येतो. दुसरा आहे, विहिरीचे दुष्पेन पाणी धुण्याच्या सोड्यामुळे सुफेन होते आणि दुष्पेन पाण्यात साबणाचा साका तयार होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, रासायनिक सूत्र लिहा. विरंजक चूर्ण, मीठ, बेकिंग सोडा आणि धुण्याचा सोडा. या पद्धतीने हे प्रश्न उत्तर तुम्ही वहीमध्ये लिहायची आहेत.